साहेब काल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक मोठा दावा केलेला आहे की दोन माणसं मला भेटायला आली होती आणि त्यांनी म्हटलं की 166 जागांवर हेराफेरी मतांची करून देईल कसं पाहता। दुसरीकडे आज संजय राऊतांनी देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंना देखील दोन माणसं अशीच भेटायला आली होती लोकसभा निवडणुकीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हास्यास्पदही आहे आणि खरंही आहे, कारण निवडणूक जेव्हा लढवतो ना तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिकी येतात, तांत्रिकी येतात। कोणी म्हणतात आम्ही मतदारसंघ बांधून देऊ मंत्रांनी, कोणी म्हणतात मशिनी बांधून देऊ, कोणी म्हणतात आम्ही मतदारांवर प्रभाव टाकून देऊ। तसेच शरद पवार साहेबांकडे उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील की आम्ही मशिना सुद्धा बांधून देऊ म्हणून। खरं म्हणजे असे निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्याच्या अनेक टोळ्या असतात आणि पवार साहेबांनी तर पूर्ण आयुष्य गेलं आहे त्यांचं। त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्रतंत्रांनी बांधणारे, आम्ही टेक्निकली मशिना हॅक करून देतो सांगणारे। खरं जर पाहिलं तर जागरूक नेत्यांनी त्या लोकांना तातडीनं तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये देणं आवश्यक होतं, कारण असे फसवेगिरी करणारे जे भामटे असतात त्या भामट्यांना पकडणं हे खऱ्या नेत्याचं काम आहे। पण तेव्हा सांगितलं नाही आणि आता 10 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर राहुल गांधीच्या म्हणजे फोकनाड्यामध्ये होला हो करण्यासाठी शरद पवार साहेब हे म्हणतात ते असंच झालेलं आहे की 12 बॉम्बस्फोट होते आणि 13वा झाला। सांगणं जसं खोटं होतं तसं आता शरद पवार साहेब पुन्हा खोटं बोलतात। 21 तारखेपासून बेपत्ता आहे, त्याची पकडी कशी आहे यावर माहिती मिळायला हवी असं संजय राऊतांनी म्हटलं। न्यायालयात देखील याचिका सुरू होती म्हणतात। तर संजय राऊतांनी जावं ना तिथे, म्हणजे संजय राऊत स्वतः गेले का, स्वतः भेटले का ते त्यांनी सांगितलं पाहिजे। आणि निश्चितपणे संजय राऊतनी प्रयत्न केला तर संजय राऊतचा चंचू प्रवेश कुठेही होतो। मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मुंबईमधल्या कबूतर खाण्याचा जो आहे तो विषय वाढत चाललेला आहे। सोबतच आता जैन समाज परंपरेने जे अहिंसक मानला जातो का, अशा पद्धतीने जर चाकू वगैरे ते लोक काढत असेल तर भाजप भडकवण्याचा प्रयत्न करतो का जैन समाजाला, असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मला नाही वाटत, कारण की जैन समाज सातत्याने संवेदनशील त्याचप्रमाणे अतिशय शांतताप्रिय समाज आहे, सर्व प्राण्यांवर प्रेम करणारा समाज आहे आणि त्यामुळं हे चाकू काढणं वगैरे वगैरे प्रकार त्या समाजाकडून कदापि होऊ शकत नाही। कोणी त्यांना भडकवते नाही। आणि मी आतापर्यंत जे जैन समाजाचे धर्मगुरू महाराज लोक त्यांच्या संपर्कात आलो तर त्यांनी शांततेची कोणती हिंसा न करण्याची शिकवण दिलेली आहे, जी भगवान महावीरांनी दिली आणि त्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत। दौरे जम्मू काश्मीर मध्ये वाढलेले आणि त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे आता जम्मू काश्मीरचे जे आहे ते राज्यपाल होतील म्हणून त्यांचे दौरे सुरू आहे। महाराष्ट्रात त्यांना काम नाही, फडणवीस त्याची दादागिरी सहन करत नाही म्हणून ते काश्मीरमध्ये जात आहेत। खऱ्या अर्थानं संजय राऊतला काही काम नाही। त्याला रात्री जेव्हा तो बसतो तेव्हा जे कल्पना येतात, जे मनात विचार येतात ते मनातले विचार सकाळी 9 वाजताच्या भोंग्यातून तो समोर काढतो। त्याच्यावर तुम्ही लोक ते पसरवता आणि त्याच्यावर चर्चा करता आणि त्याच्यामुळं रात्रीचे इफेक्ट ते सकाळी 9 वाजता दिसतात। निवडणूक आयोग महाराष्ट्र मराठीच्या माणसाच्या ताब्यात राहू द्यायचं नाही असा प्रयत्न सुरू आहे असं म्हणतोय संजय राऊतांनी। तेच सांगून राहिलो, संजय राऊताला रात्री जे सुचतं भरल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते सकाळी तो बोलतो आणि त्याच्यामुळे तुम्ही का महत्व देता 9 वाजताच्या भोंग्याला, मला हे कळत। सर एक शेवटला प्रश्न, यशोमती ठाकूरांनी ट्विट केलेला आहे त्यामध्ये नितीन गडकरींचा इंटरव्ह्यू आहे। त्यामध्ये नितीन गडकरी म्हणतात की माझ्या मतदारसंघातले देखील जवळपास 3.5 लाख नावं मतदार यादीतून गायब करण्यात आलेले असं नितीन गडकरींनी सुद्धा आरोप केलेला आहे। मी पाहिलं नाही गडकरी साहेबांचा इंटरव्ह्यू, परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये ज्या काही चुका होतात त्यासाठीच केंद्र सरकारने म्हटल्यापेक्षा निवडणूक आयोगाने जे SIR काढलेलं आहे की निवडणूक यादीचं पुनर्निरीक्षण जे करण्याची प्रक्रिया केलेली आहे। आज बिहारमध्ये 48 लाख मतं बाद करण्यात आली, त्यापैकी 18 लाख मतं मृत होती। 18 लाख मतं मृत, काही डुप्लिकेट होते म्हणजे दोन्ही ठिकाणी होते, काही दोन्ही ठिकाणी होते, काही म्हणजे ते मतांच्या नावामध्ये बदल होता आणि त्यामुळं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हे वारंवार झालं पाहिजे। राहुल गांधी एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मतं वाढले,
दुसरीकडे राहुल गांधी म्हणतो की मतदार यादीचं पुनर्निरीक्षण पण नाही झालं पाहिजे, SIR पाठीमागे घ्या. एक्झॅक्टली काय पाहिजे आहे हेच तर गोंधळात राहुल गांधी आणि काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळं संवैधानिक संस्थांवर फक्त हमला करायचा, निवडणूक आयोगाला बदनाम करायचं, न्याय संस्थेला बदनाम करायचं, ईडीला बदनाम करायचं, CBIला बदनाम करायचं, पूर्ण देशाला बदनाम करायचं. राहुल गांधींनी ते एवढं सोडलं नाही की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सैन्याला बदनाम करण्याचं काम सुद्धा या राहुल गांधींनी केलंय. आणि त्याच्यामुळेच न्यायालयाने त्याला फटकारलं सुद्धा की तुम्ही म्हणता की चीनचा 1500 किलोमीटरचा भाग घेतला, तुम्ही भारतीय आहात की नाही हे न्यायालयाने विचारलं. म्हणजे देशाला बदनाम करण्याचं काम, देशाच्या सगळ्या सार्वभौम संस्थांना बदनाम करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस करते आहे, कारण की ते देशविरोधी विचार आहेत. एवढंच महत्वाचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.